अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनाधार संघटनांच्या वतीने निंबोडी येथे झालेल्या अतिक्रमण विरोधात आंदोलन करण्यात आलं। मुक्काम पोस्ट निंबोडी, जिल्हा अहमदनगर शासनाच्या नंबर 1759-378 या जमिनीवर अनधिकृतपणे गावातील तसंच राजकीय आणि प्रशासकीय वरदहस्तामुळे आपल्या जमिनीवर बिनधास्तपणे अतिक्रमणे तसंच हातोहात राजरोसपणे सर्रास जमिनीची विक्री चालू आहे। आपण शासकीय जागा ही भूमिहीन लोकांसाठी फक्त शासनाच्या नियमानुसार राहण्यासाठीच मर्यादित केली आहे, परंतु निंबोडी येथे धनदांडग्या लोकांनी काही गुंठे ते एकरापर्यंतच्या जमिनीला तारेचं किंवा पक्क कुंपण करून आपला अनधिकृतपणे हक्क दाखवित आहेत। त्यामुळे खरोखरच बेघर आणि भूमिहीन असणाऱ्या गोरगरीब लोकांना शासकीय योजनेतून मिळणाऱ्या अनुदानातून बांधण्यात येत असलेल्या घरकुल योजनेला पूर्ण करण्यास जागेचा तुटवडा निर्माण झाला आहे। तसंच त्या ठिकाणी पूर्वीपासून ज्या काही गोरगरीब भूमिहीन लोकांनी स्वतःच्या खर्चातून किंवा शासकीय योजनेतून जी घरं बांधली आहेत, त्यांना या धनदांडग्यांच्या अतिरिक्त केलेल्या जागेच्या अतिक्रमणामुळे येण्या जाण्यास रस्ताही राहिलेला नाहीये। तरी महोदय, माझ्यासह इतरांनी अशाच प्रकारची वहिवाटाची अडचण निर्माण झालीये। वेळोवेळी मी गावातील सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती झालेली आहे, एवढं करूनही काहीच ठोस प्रश्न मार्गी लागत नाहीये। त्यामुळे गावातील वाद सदस्य यांच्याकडे पाठपुरावा निर्माण होऊन गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास यास प्रशासन जबाबदार असेल। सर्वे नंबर 376 व 77 मध्ये धनाढ्य लोकांनी व गावातील काही राजकीय वरदहस्त असलेल्या लोकांनी जवळजवळ 5-5, 10-10 गुंठे किंवा अर्धा एकर जागेवरला कंपाऊंड मारून महाराष्ट्र शासनाच्या जागेवर अतिक्रमण केले आहे। या साधारण 30 ते 35 एकर जागेवर फक्त 300 कुटुंब राहतात, पण यातील काही 10% लोकांनी जवळजवळ उर्वरित 90% जागेवरती अतिक्रमण करून ज्या गोरगरीब लोकांना शासनाच्या नवीन नियमानुसार 2022 सालापर्यंत प्रत्येकाला घर या स्कीममधून किंवा या अनुदानातून घरकुलामधून ज्यांना जागा दिली जाते, या जागेलाच तिथं मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आला आहे। आणि या सर्व लोकांनी अतिक्रमण केल्यामुळे ज्या लोकांना घरकुल योजनेतून शासन घरकुल देतं, परंतु जागेअभावी फक्त एक 500 स्क्वेअर फूट जागेअभावी त्या लोकांना ते घरकुल मागं जातं व पुन्हा त्या लोकांना कधीच घरकुल मिळणार नाही, हा शासनाचा नियम आहे। परंतु जर आपण निंबोडीमध्ये, मुक्काम पोस्ट निंबोडी, तालुका जिल्हा अहमदनगर या ठिकाणी जर जाऊन पाहिलं तर या 376 व 77 गट नंबरमध्ये, सर्वे नंबरमध्ये इथं काही लोकांनी प्रमाणापेक्षा जास्त अतिक्रमण करून गोरगरीब लोकांच्या म्हणजे जे काही शासनाची घरकुल व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवरच जणू अतिक्रमण केलं आहे। तरी माझी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना व सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना, प्रांत मॅडम यांना जनाधार सामाजिक संघटनेतर्फे विनंती आहे की आपण या 376 व 77 नंबर सर्वेमध्ये स्वतः येऊन लक्ष घालणे व ज्या काही लोकांनी इथं अतिक्रमण केलं आहे, मुख्यत्वे जर आपण पाहिलं तर शासनाची जागा ही फक्त 500 स्क्वेअर फूटपर्यंत व भूमिहीन लोकांनाच या ठिकाणी घर बांधण्याचा अधिकार आहे। परंतु जर आपण प्रत्यक्षात पाहिलं तर इथं भरपूर जमीनदार व्यक्तींनी व जे काही नोकरदार व्यक्ती आहेत त्या लोकांनाही इथं घर बांधले आहे। आणि जर विशेष म्हणजे या ठिकाणी हातोहात या शासनाच्या जागेची सर्रास विक्री केली जात आहे। तरी माझी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना ही विनंती आहे की आपण या विषयामध्ये दखल देऊन निंबोडी गावातील सर्व गोरगरीब जनतेच्या पाठीशी उभं राहून या जागेचा न्याय निवाडा करावा। अधिकाऱ्यांना विनंती आहे की 15 दिवसांमध्ये आपण कारवाई करावी, अन्यथा आम्ही गंभीर स्वरूपाचं आंदोलन करू आणि सर्व काही गोष्टी जबाबदार प्रशासन असेल, आम्ही नसू। प्रतिनिधी शब्बीर सय्यद, NTV न्यूज मराठी, अहमदनगर।